हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय तिने साधती साधने तुटती भवाची बंधने संता बिना प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाही तिने साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ तिने साधती साधने तुटती भवाची बंधने हरिमा योगपीठे तटे भीमरत्यं ब्रह्मपुंडलिकाय दातुन मुनींद्रे समागततिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांचे पंचकृपदाने गदे विस्तार भजे सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वर पूर्ण करदाड तुमचं रुलातलं पावन झालो चराचरी ओम नमो जय देव वेद प्रतिपाद्य जय जय स्वामी आत्मरूपा देवा तुझे गणेश कलर्थ मत प्रकाश म्हणे निवृत्ती दास अवधारी तुझी सच्चिदानंद रूपाई विश्वपत्यादी हित वेतापत्र विनाशाई श्री कृष्णाय वयं नमः करार बिंदेन पदार बिंदम मुखार बिंदेन विन विषयंतम वटश पत्रश पुटे चयानम बाल मुकुंद मनसा स्मरमे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जीवे विवस्वामृतमेत देवो गोविंद दामोदर माधवेती श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मनोजव मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वदात्मजवाय नरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आई हनुमंत विराजी कथा करो मति अनुसार प्रेम सहित गति दरू पधारी जी पवन कुमार के राधा मेरी स्वामिनी में राधा जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास बरसाने की राधे कनंद ग्राम के शाम इनके पग में वंदन करू करू कोटि कोटि प्रणाम नारी घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में आना रे प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन में हरे घनश्याम हमारे हरि कीर्तन में हरे घनश्याम हमारे हरि कीर्तन में प्रभु आप आना संग राधा जी बोला प्रभु राधा जी बोला प्रभु आप भी आना संग गोपियों बोला प्रभु आप भी आना
तेरे चरणों की रज धूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए। विठ्ठल हरी हरी प्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय, त्याने साधती साधने तुटती भावाची बंधने। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ बाबा यांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला विठ्ठल। कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे, तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगाने साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली वाखारी नगरी आणि वाखारी नगरीमध्ये कार्यक्रम किम निमित्ताने तर पुण्यश्लोक अहिल्या देवी यांच्या जयंती निमित्ताने हा कीर्तनाचा योग आहे। जयंती कोणाचीही साजरा होत नाही आणि पुण्यतिथी सुद्धा कोणाचीही साजरा होत नाही। जे कर्तबदार असतात, ज्यांचा अधिकार असतो, त्यांचीच पुण्यतिथी आणि जयंती साजरा होते, कोणाचीही नाही। तुम्ही म्हणसान अहिल्या देवी राजमाता म्हणतात आपण, बोलू नका, बोलू नका, कोणीच बोलू नका। तुम्ही बोलतात ते कसं 50,000 नुकसान होते, तुम्हीच बोलतात ते कसं 50,000 खर्च होतात, बरोबर आहे का? आज मी बोलसून तुम्ही ऐकशात, तू सुद्धा करा नाही तुम्ही 2 तास तर ऐका। ज्या राजमातांना आपण अहिल्या माता म्हणतो, मी तर म्हणे अहिल्या माता तर ते आहेतच, पण खरं तर आपण देवी म्हणलं तरी सुद्धा अजिबात वावग ठरणार नाही का? कारण बऱ्याच देवाऱ्यातले देव, बऱ्याच मंदिरातले देव ज्या आई साहेबांमुळे थांबलेत, तर त्या देवीपेक्षा कमी नाही। कारण आता तुम्हाला सांगतो, सोपं करून सांगतो, खंडेरायांना जेव्हा राक्षसांचा वध करायचा होता, तेव्हा एक राक्षस जर मारायचा ठरलं, तर त्याच्या रक्तातून एक थेंब पडलं तरी सुद्धा किती व्हायची? एका थेंबाचे 21 राक्षस व्हायचे, नाही का? एका थेंबाने 21 राक्षस व्हायचे। तेव्हा खंडेरायाला हेल्प करणारी, मदत करणारी होती आदिशक्ती माता। आदिशक्ती माता स्वतःच्या पदरमध्ये रक्त झेलत होती की ते खाली पडायला नाही पाहिजे, बरोबर आहे ना? कारण रक्त पडल्याच्या नंतर एकाचे 21 होतात म्हणल्यावर किती झाले असते ते, म्हणून आदिशक्तीचाच सपोर्ट होता। तसं महाराज, जर देवाऱ्यातले देव, मंदिरातले देव जर दिसत असतील, तर जेवढा शिवरायांचा अधिकार तेवढाच मासाहेबांचा सुद्धा अधिकार आहे। विठ्ठल विठ्ठल जयंती ज्या आईंचे साजरा होते, जे देवींचे साजरा होते, सहज नाही तेवढा अधिकार होता त्यांचा, तेवढा अधिकार सुद्धा होता। स्वतःच्या लेकराकडनं गुन्हा झाला तरी स्वतःच्या लेकराला सुद्धा तुडवलं पाहिजे, बरोबर आहे ना? तुम्हाला तर तुम्ही दरवर्षी करत असताना कार्यक्रम, किंवा आता अहिल्या मातेचं तुम्ही चरित्र वाचत असाल तर तुम्हाला माहिती असणच,
मी खूप वेळ घेणार नाही, मी फक्त शॉर्टकट सांगणार आहे. म्हणजे स्वतःच्या पोराला सुद्धा न्याय करत असताना स्वतःच्या हातात न्याय असल्यावर स्वतःच्या पोराने जनावर मेलं तरी सुद्धा, प्राणी मेल्याच्या नंतर जर जी माय स्वतःच्या लेकराला सुद्धा ज्या प्राण्याला जसं तुडवलं तसं स्वतःच्या पोटाच्या लेकराला तुडवते, याला म्हणावं न्यायाधीश. बरोबर आहे की नाहीतर कसं राहतं तुमचं? कसं आहे माया, आपल्या जयंती आणि पुण्यतिथी का बरं साजरा होत नाही? आई राणी समजस ना तुमले? बरे बा नाही, आई राणी समज नका, मग मला गैर समज. मग असं वाटच ना उभाटी ना आपलो बा घागर पाडीशील नाही का? कसं आहे ना, मी विचारून घेतो. नाहीतरी माझं इथं परिसरात कीर्तन होत आहेत भरपूर. आमच्या महाराज मंडळींनी मला कार्यक्रम दिलेला आला, तर मी इकडे बरेच कार्यक्रम करतोय. पण मी इथं का विचारून घेतो तरी पण कदाचित नाशिक भाग लागतोय, कदाचित प्युअर मराठीवाला होतील. मग हा आपला माल खपना नाही खपना बुवा असं. इथला 2-3 लयले म्हणल्यावर माल खपायला पाहिजे नाही का? हो, विचारून घेतो. त्याच्या मागचं कारण असं आहे की आयराणी तुम्हाला कळते का? कारण मी प्रत्येक कीर्तनातून सांगतो, कळलं तर बोलण्याला अर्थ आहे, कळलं तर बोलण्याला अर्थ आहे. नाहीतर उगाच मी बळबळ करून जाईल, तुम्हाला कळलंच नाही तर काय फायदा आहे? म्हणून विचारून घेतो आयराणी जमते का. कारण मी एका ठिकाणी गेलतो, कार्यक्रमाला गेलो, संतोष बाबा कार्यक्रमाला गेलो, आणि जिथं पिशवी ठेवली मारवाडी काकाचं घर होतं. त्या मारवाडी काकानं बाईला सांगितलं, म्हणले महाराजांना चहा ना. चहा बनवला माईनं, मारवाडी काकून. चहा एवढा भारी होता, एवढा टेस्टी चहा होता. म्हणलं चहा जरी एवढं भारी, जेवण नाही खास भेटीन बा. माणूस नाही अपेक्षा वाढत जातीच नाही का? मी जर का बेंडी मागवू ना, त्यासनी चहा टिका मी लगेच सांगाच काय चहा ठेवतो, नारायण पाणी दी द्यावं. दिग्न का माणूस लालच मा पडस नाही का? म्हटलं चहा जरी एवढी भारी आहे, चहा जरी एवढी भारी आहे, म्हणलं एक काम करा ना, जेवण तले भारी भेटेन बुवा. आता नेमकं संध्याकाळले ती काकूनी काकाला विचारा, म्हणे महाराजांना विचारा ना जेवायला काय बनवायचं. ते काकानं त्यांच्या भाषेत विचारलं. म्हणे महाराज म्हणतं का? म्हणे सोगरो कावा नाही का फलको. माझा सोगरो बी जमजे, फलको बी जमजे. मी म्हणता आई फलको जरा हलकटशे, मी सोगरो सांगते ना. नेमकं रात्री जेवायला बसलो, तो भाऊ ताजा ताजा दाळ भात खाय, मला बाशी पाकरीच ना काला ठीक नाही म्हणून सोगरो काकू करे आग्रो म्हणतो उचल ओ मार. म्हणून भाषा कळली तर बोलण्याला अर्थ नाही का? नाहीतर सुरुवातीला मी गुजरात मध्ये गेलो, पहिल्यांदाच गेलो मी, बॅग वगैरे ते म्हणत होतं बितर देखील वय केली ना त्या रिक्षावाल्याने. आहे तर महाराष्ट्रानं जनावर शिकवास हा, आणि ते बी आपला महाराष्ट्रानच होतं. पण न जाणू मी जर वय एक दिन याव का बिगर बाळा ना उतरी जाईन भाऊ. माल म्हणे महाराज म्हणतं काय म्हणे केमचे म्हणतो, हो काका मी जेम तेमशे रे. हा, म्हणून मी विचारून घेतो भाषा कळली तर बरं आहे नाही का? कारण दोंडाईच्या वरने इथपर्यंत आलो, भाषा पद्धत प्रथा चेंज होतात 12 कोस गेल्याच्या नंतर. आता आम्हाकडे अशी पद्धत आहे, माणसे मरेलो शिलगावतो तुम्हाकडे. म्हणजे जवळजवळ सारखं जेवण. कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी मृदंगाला साथ करतात. आमच्या महाराजांचं नाव काय? ज्ञानेश्वर माऊली. माऊली महाराज आहेत. इकडे गायनाचारी बाबा ऋषिकेश बाबा, नवनीत बाबा, नवनाथ बाबा, क्या बात आहे. पेटी मास्टर बाबा गावातलेच आहे. ज्ञानेश्वर माऊली तुम्ही पण वा वा. म्हणा आजूबाजूतून माऊलीची कृपा आहे म्हणल्यावर आपला कार्यक्रम जोरात होईल बुवा. माऊलीनं कृपा केली, रेड्यावर रेडा वेद बोल राहता बरोबर आहे की नाही? मी ते 2 पायना माणूस आहे. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण, मला वाटतं बरीच बाहेर गावाहून लोक आलेले आहेत. भेंडीहून आमची बरीच मंडळी आलेली. सगळ्यांची नावं घेणं काही शक्य होणार नाही. मुंजवाळवरन महाराजजी आलेले आहेत आमचे. हा गुंजवाडी नाही का? गुंजळवाडी. ते थोडं मोबाईल मध्ये सेव्ह केलेली मी, पण मला नाव इकडच्या अजून कळत नाही. माझं काय ना, या वर्षी सुरुवात झालेली तुमच्याकडे यायची, म्हणून मला पूर्ण गावांची नावं लक्षात नाही आणि माहिती नाही, कळतही नाही. एकदा कसं राहत, नवीन सुनबायले माहित राहत नाही कोणता डबा मग पीठशे कोणता डबा मग मीठशे. एकदा समजायला लागे ना, मग सासल वट्टावर चहा पाच देऊ थोड्याच बटबेन तू. जोर कळत नाही तोपर्यंत विचार आत्या मीठ कुठेशी, आत्याबाई साखर कुठेही नाही का? जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत. आणि माझी सुरुवात तशीच आहे, नवीन आहे अजून तुमच्या परिसरात. तर आलेले श्रोतेगण सगळे भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण जे माझ्यापेक्षा ज्ञानामानाने गुणाने मोठे असतील, सगळ्यांच्या पैसाष्टांग प्रणिपात करतो आणि अभंग निवडतो. विठ्ठल विठ्ठल अभंगाईनाथ बाबांचा. कोण नाथ बाबा? ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा. आणि नाथ बाबा
स्नान करून येत होते. एका यवनानं परीक्षा घेतली, खरंच शांती ब्रह्म आहेत का नाथ बाबा? नाथ बाबांच्या अंगावर थुंकलं. किती वेळेस हो? 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर माझ्या नाथ बाबांनी वरती सुद्धा नाही बघावं, इतकी शांती होती अंगी. तरी सुद्धा लोकांना पटत नाही. महाराज 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर माझ्या महात्मानं प्रसाद देऊन इतकी शांती आहे. आणि सांगू का तुम्हाला, आमचे संत परिचय देताना सांगतात माणसाने कसं जगावं. नम्र झाला भूता ते कोंडिले अनंता. ज्यानं नम्रता धारण केली ना, भगवंत त्याच्या खूप नजदीक असतो. भगवंताची गाठ भेटच झाली समजायचं, पण नम्रता धारण करावी लागेल बर का. म्हणजे तुम्ही असं बघताय माझ्याकडे, नम्रता धारण करायचं महाराज सांगतात. महाराज तसं करतात का? मी प्रयत्न नक्कीच करतो. आणि नुसतं बोलून चालत नाही, ते आम्हाला सुद्धा तसं वागावं लागतं, तर आम्ही बोलण्याचे लायक आणि लेव्हलचे असतो नाही का. कारण समाजाला जर काही द्यायचं असेल तर जे आपण बोलतो त्याच्यातून कमीत कमी 70% आपण खरे उतरलो तर ते बरोबर आहे. मला असा अनुभव येतो काही काही ठिकाणी इतकी नम्रता धारण करावी लागते. नाथबाबांची बरोबरी आपण करू शकत नाही, त्यांच्या पायाची धूळ सुद्धा नाहीये. पण काही काही ठिकाणी इतका अपमान सहन करावा लागतो. आम्हाला समोर देखील इज्जत लेत असलो की तरी कंटाळा करणं पडत. कळतंय का माझं म्हणणं? बघून समोरून लोक ज्याला म्हणतो आपण इज्जत घेतात, तरी सुद्धा सहन करणं पडस का? जर समोरचा नालायक असेल त्याच्यासारखा आपण त्याला नालायकपणा केला तर त्याच्यातनं आपल्यात फरक काय राहिला. म्हणून काय करायचं? जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है. जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है. जब करम मेरे कन्हैया का हो तो जिंदगी पल में बदल जाती. क्या बात. आपण नम्रता धारण करायची दादा. भुकणाऱ्या कुत्र्यांना भुकू द्यायचं, त्यांच्या नादी लागायचं नाही. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना. पण तुम्हाला सांगतो बरं का, काही काही लोकांच्या पोटात दुखतंय. इथं काय कोणी महाराज मंडळी गावातली कोणीच नाही ना? नाही ना? नाही. मग सांग ना, काय राहीन वायवर उपाधी वाढ जाते. अर्थात मी कोणासाठी स्पेशल बोलत नाही. माझं ठरलेलं चिंतन असतं अभंगाला नाही का. मला जे ठरलेलं असतं ते मी बोलतोच. मी स्पेशल एकासाठी नाही. पहिलेच तुम्हाला सांगितलं नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. पण सांगत असताना स्पेशल कोणासाठी नाही, पण काही काही तुमच्यासाठी सांगतो मी. काही काही ठिकाणी काय होतं माहितीये का, काही काही लोकांच्या पोटात दुखतं. जसं नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झाल्याच्या नंतर सगळ्या लोकांना पचत होतं का? अजिबात नाही. काही काही लोकांच्या पोटात दुखत होतं. तसं आपल्या जीवन जगत असताना आपलंही काही काही लोकांना पचत नाही सुख. आपलं सुख सुद्धा लोकांना पचत नाही. म्हणून आपण या लोकांच्याकडे लक्ष द्यायचं. मी एक उदाहरण आमच्या आबांच्या मुखातून ऐकलेलं मला सांगायला आवडतं. ते पूर्वी खेळ करणारे खेळ करायचे, त्याला सर्कस म्हणायचो. संतोष बाबा महाराजजी त्या सर्कसवाले यायचे ना, तर खेड्या गावामध्ये जर ते ताण मांडायचे, खेळ मांडायचे, तर ते सकाळी जर यायचे तर पहिले सकाळी सकाळी गावात आहे ना त्यांच्याकडे काहीतरी प्राणी असायचा. हत्ती असेल, घोडा असेल, जवळ हत्ती असायचे त्यांच्याकडे. मग ते हत्ती घेऊन गावात जाहिरात करायची की तुमच्या गावात खेळ करणारे आलोय आम्ही आणि तुम्हाला संध्याकाळी चौकात खेळ बघायला यायचंय, अशी जाहिरात करायची. आणि जाहिरात करत असताना तो हत्ती पण सोबत असायचा. मग आपला हिंदू धर्म प्रत्येक पशु प्राण्यामध्ये भगवंत पाहणारा आपला धर्म आहे. मग आपण हत्तीला पाहत असताना गणरायाच्या रूपात पाहतो. बरोबर आहे ना? मग काही लोक त्या गणरायाच्या पाया पडायचे, काही लोक त्या गणरायाला काहीतरी खाऊ घालायचे. कोणी पाया पडतय, कोणी खायला देतय. हत्ती चालतोय त्या मालकासोबत. समधी लोक पूजा करत होते. कोणी पूजा करतय, कोणी खायला देतय, कोणी दर्शन घेतय. पण गावातली समधी कुत्री बघत होती आणि ती कुत्रा हत्तीला बघून भुंकायला लागली. कुत्री भुंकत होती, लोक पाया पडत होती, कोणी पूजा करत होतं, कोणी खायला देत होतं, पण कुत्री भुंकत होती. एक सुज्ञ बाबांनी बघितलं, अरे तो हत्ती त्याचा चालतोय, खरी कुत्रे काहून भुंकायलेत म्हणले. मग त्या बाबानं त्या भुंकणाऱ्या कुत्र्यांना विचारलं, दादा ए कुत्र्या राजा, तो हत्ती त्यांना जाय राहणार, तुम्ही का भुकी राहणार?
याने तुमले खेळ देखायला येऊ दिना नाही का? म्हणे नाही. मग याने कधी तुमले लात बीत मारी का? म्हणे नाही. तुमले गाया गोलच कर का? म्हणे नाही. मग भुकी का बरं आहे ना? कुत्रा म्हणे खरं सांगू का बाबा? म्हणे काय? याने कधी खेळ दाखल विरोध करा नाही, कधी आमनं नाव लिहिणं नाही, कधी आमली गाया देण्यात नाही, कधी लात मारी नाही, कोणतीच गोष्ट मग विरोध करा नाही. पण भूका नाही इतलांसाठीच म्हणे आमना गाव माहीस नाही यांनी पूजावर आहे आणि लोक आमले टिपरा गाय आमचाच ते दुःख लाग राय ना. म्हणून हे आडवे येणारे जे कुत्रे आहेत ना यांच्या नादी लागायचं नाही जीवनामध्ये. हो, शांती ब्रह्मनाथ बाबांच्या जीवनामध्ये बऱ्याच लोकांनी विरोध केला, पण नाथ बाबा म्हणतात भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागायचं नाही, नाही का? मग एका येवण्यानं अंगावर 108 वेळा तुंकल्याच्या नंतर नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं. दादा अजून एकानं विडा उचलला. नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झाले ना, हे खोटं ठरवण्यासाठी म्हणले मी जातो त्यांच्या घरी. मग एका येवनानं जावं, पायात चप्पल घालून पायात चप्पल सकट घरात प्रवेश केला. तेवढंच नाही, देवाऱ्यापर्यंत पोहोचला. सांगू का, आसनावर जाऊन चप्पल सकट बसला. तरी नाथबाबा राग करत नाही. नाथबाबांना उलट का पत्नीला आवाज दिला, म्हणले गिरजे ऐक ना. काय गिरजे? अतिथी देवो भव. आपलं शास्त्र आपल्याला शिकवतं आपल्याकडे आलेल्या अतिथीचा आपण आदर केला पाहिजे. बरोबर आहे ना? बर का, तुम्हाला सांगतो बर का, अतिथी देव भव. अतिथी आल्याच्या नंतर, कुणी नवीन व्यक्ती आल्याच्या नंतर, साधू संत दारात आल्याच्या नंतर तुमची जर ऐपत जेव घालायची असेल तर त्याला जेव घाला. जेवण तयार नसेल त्याला चहा द्या. चहा नसेल तर पाणी द्या. आणि पाणी फुकटाचं तेही द्यायची जर दानत नसेल तर त्याची इज्जत तरी घेऊ नका. कारण साधूची इज्जत घेण्यामध्ये भगवंताचा यादव कुळाचा नाश झाला. महाराज तुमच्या आमच्यांचा काय विषय आहे का? यादव कुळाचा सर्वनाश स्वतःहून त्यांनी करून घेतला. कारण गुंग ऋषींच्या समोर सामला साडी नेसवली. कृष्ण भगवंताचा लाडका मुलगा सामला साडी नेसवली आणि पोटामध्ये उखट काय म्हणतात त्याला मुसट ठेवला आणि विचारलं, बाबा ये लड़की है, ये लड़की को लड़का होगा या लड़की होगी? मतलब या पोरीला दिवस गेलेले, तिला मुलगा होईल की मुलगी होईल, आम्हाला ते ऐकायचंय. साधू महात्मा अंतर्यामी त्यांनी सांगितलं, याच्या पोराला साडी नेसवली, पोटात मुसड आहे आणि मला सांगतात मुलगीला मुलगा होईल की मुलगा, मुलगी होईल की मुलगा. मग ठीक आहे महाराज. साधू महात्म्यानं सांगितलं, बेटा या पोरीला मुसड होईल आणि त्या मुसडनं तुमच्या यादव कुळाचा नाश होईल. आणि झाला सुद्धा. कोणाचा? कोणाचा सर्वनाश झाला? तुम्हाला मना नाही सांग राहिनो बरं, स्वतः जगना मालक ना. हा, साधूची एवढी ताकद असते. काही काही साधू फक्त भगवे कपडे घालून तुम्हाला साधे सोपे दिसतात, पण ते काही काही साधू दिसायला साधे असतात पण आतून त्यांचं वाचन. घोड प्रमाण घेतलं आमच्या बाबांनी. संत त्यांचे एक एक चरित्र एक एक संतांचं वाचलं ना महाराज तर कळतं. पण तुम्हाला सांगू का, संत एवढे सोपे पण नाही का त्या सहज भेटतील तुम्हाला. मी पुढे सांगणारच आहे ते चरित्र अजून. पद खोटं ठरवायचं म्हणून पायात चप्पल सकट घरात शिरला. नाथबाबांनी पत्नीला सांगितलं, गिरजे आपलं शास्त्र असं म्हणतं अतिथी देवो भव. आपल्याकडे आलेल्या अतिथीचा आपण आदर केला पाहिजे आणि काहीतरी बनव म्हणले स्वयंपाकाला. जेवणासाठी काहीतरी बनव, स्वयंपाक लाव म्हणले. आता नेमकं पत्नी स्वयंपाक लावतीये. नवऱ्यानं सांगितल्याच्या नंतर बायको ऐकतेच. काय मत आहे माय तुम्हाला? बरोबर आहे ना? भले कुडा पामा का वय ना, हो दुखते कपाय का वय ना, पण करत बिचारी मावली. बरोबर आहे का नाही?